महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नवी मुंबईत भाजपला खिंडार, पक्षाकडूनच संजीव नाईक यांना डावलल्याने नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची राजीनामे। ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदे सेनेचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर होताच नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे। गणेश नाईक यांनी गुरुवारी बोलावलेल्या बैठकीत त्यांचे तीव्र पडसाद उमटले। कोणत्याही परिस्थितीत नरेश म्हस्के यांना मदत करणार नाही असा पवित्रा घेऊन नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले। ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी लागलीच नरिमन पॉइंट येथील कार्यालयाकडे धाव घेतली आहे। ठाणे लोकसभेसाठी संजीव नाईक यांना उमेदवारी मिळेल असे कॅस बोलले जात होते। विशेष म्हणजे पक्षाने सुद्धा नाईक यांना कामाला लागल्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार मागील 6 महिन्यापासून संजीव नाईक प्रचाराला लागले होते। मात्र ऐनवेळी शिंदे सेनेचे नरेश म्हस्के यांनी उमेदवारी जाहीर झाल्याने नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। गणेश नाईक यांनी महापे येथील क्रिस्टल हाऊसमध्ये बोलवलेल्या बैठकीत माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावनेला वाट करून दिली। नाईकांचे राजकारण संपवण्याचा डाव। संजीव नाईक यांना डावलून म्हस्के यांना उमेदवारी म्हणजे नाईक कुटुंबाचे राजकारण संपवण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला। गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला। 365 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सादर। गणेश नाईक यांच्यासह भाजपच्या नवी मुंबई जिल्ह्याकडे आम्ही आमची भूमिका मांडली आहे। त्यानुसार 15 माजी नगरसेवक आणि 375 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सादर केल्याची माहिती भाजपच्या वाशी मंडळाचे अध्यक्ष विजय वाळुंज यांनी लोकमतला दिली। भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीतील सचिव, महासचिव, उपाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चा तसेच युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा